सर्वांसाठी टाळ्या व्हायला पाहिजेत, पण सर्वात जास्त टाळ्या यांच्यासाठी सुद्धा व्हायला पाहिजे. खऱ्या अर्थानं आमचे कलाकार गायक या मंचावरती आग लावण्याचं काम करतायत आणि जे खऱ्या अर्थानं आग विझवण्याचं काम करतात. पण आज पनवेल महानगरपालिकेचे फायर ब्रिगेडचे सर्व या ठिकाणी प्रेक्षक म्हणून आग लावताना आणि आम्हाला प्रोत्साहन दिसतात. जोरदार टाळ्या होते. यानंतर शेवटचं गीत आपल्यासमोर सादर होते. तत्पूर्वी एक शेवटची कथा तुम्हाला सांगतो. कथा अजून एका निष्ठावान मावळ्याची. त्या निष्ठावान मावळ्याचं नाव होतं प्रतापराव गुजर. 1673 मध्ये साल्हेरची जी लढाई झाली त्या लढाईमध्ये प्रतापराव गुजर यांनी बहलोल खानाचा पराभव केला. परंतु तो बहलोल खान प्रतापरावांना शरण आला आणि शरण आलेल्याला सोडून द्यायचं असतं या नीतीप्रमाणे प्रतापराव गुजर यांनी बहलोल खानाला सोडून दिलं. पण हा बहलोल खान एवढ्यावर थांबला नाही. नंतर पुन्हा तो स्वराज्यावर चाल करून आला आणि महाराजांनी त्यावेळेला एक खरमरीत पत्र प्रतापराव गुजरांना लिहिलं की तुम्ही खानाशी सला काय निमित्त केला, खानाला धुळीस मिळवणे अन्यथा आम्हास तोंड न गावणे. अहो, आजच्या काळामध्ये एखाद्याला आपण बोललो ना की तू माझ्याशी बोलू नको, उद्यापासून माझ्या घरी यायचं काम नाही, तर आपण त्याच्या घरामध्ये कधी जात नाही, त्याच्याशी एक शब्द सुद्धा बोलत नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले प्रतापराव गुजरांना की जोपर्यंत खानाला धुळीस मिळवत नाही तोपर्यंत आम्हाला तोंड दाखवू नको. काय अवस्था झाली असेल प्रतापरावांची. आणि 24 फेब्रुवारी 1674 रोजी प्रतापराव गुजरांना समजलं की बहलोल खानाची छावणी जवळच आहे. परंतु प्रतापराव गुजर यांच्या सोबत मावळे सुद्धा जास्त नव्हते. ठराविक 6 मावळे त्यांच्या सोबत होते आणि प्रतापराव गुजर 7वे. तरी सुद्धा त्यांनी त्या बहलोल खानावरती स्वारी केली आणि त्या लढाईमध्ये त्यांना वीर मरण आलं. आणि त्यामुळेच आपण ऐकत असतो की वेडाच मराठे वीर दौडले 7. ते 7 वीर होते. आज या ठिकाणी मुद्दामून सांगावं असं वाटतंय की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मला काय सांगितलं की जाती जातीमध्ये भेद करू नका, धर्माधर्मामध्ये भेद करू नका. पर जातीची नाही तर पर धर्माची स्त्री सुद्धा माझ्या महाराजांनी आपली माता मानली. आणि आज आपण काय करतोय? काही दिवसांपूर्वी आपण गणेशोत्सव साजरा केला. आपल्या घरातला गणपती तो सुद्धा गणपती नवसाला पावणार आहे. पण तरी सुद्धा आपण काही अशा ठिकाणी गेलो की जिथे 7-7, 8-8 तास त्या रांगेमध्ये उभे राहिलो. त्या देवाच्या चरणाला आपला स्पर्श होतोय न होतोय तो आपल्याला दूर ढकललं गेलं. आणि त्या देवाचं एक पाय असा होता की ज्या ठिकाणी VIP लोकांना दर्शन दिलं जात होतं. देवाचे पाय सुद्धा आपण त्यामध्ये सुद्धा आपण भेदभाव केला, एक गरिबांसाठी आणि एक श्रीमंतासाठी. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी मला जी दिलेली शिकवण आहे ती मी पुढे घेऊन जातोय का? पुढची पिढी कशी घडेल हा विचार आजच्या काळामध्ये आपण करणं गरजेचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज 6 जून 1674 रोजी छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा होतोय. पण शिवराज्याभिषेक सोहळा होत असताना त्या सिंहासनाची प्रत्येक पायरी चढत असताना महाराजांच्या मनामध्ये ते सर्व निष्ठावान मावळे होते. ही एक पायरी माझी तानाजी मालुसरेची, ही एक पायरी माझ्या शिवा काशीची आहे, ही एक पायरी माझ्या बाजीप्रभू देशपांडेची आहे आणि ही एक पायरी माझ्या प्रतापराव गुजरांची. महाराज छत्रपती झाले, परंतु महाराज छत्रपती होण्यासाठी ज्या ज्या वीर मावळ्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्यांची सुद्धा आठवण माझ्या महाराजांना होती. आजच्या काळामध्ये आपण म्हणतोय की राजा पुन्हा जन्माला या. पण खऱ्या अर्थानं विचार केला तर राजा जर पुन्हा जन्माला आले तर ते या ठिकाणी जन्माला येऊन काय बघणार? त्यांच्या गडकिल्ल्यांची झालेली अवस्था, आया बहिणींची लुटली जाणारी अब्रू. आज महिला वर्ग घरामध्ये सुरक्षित नाही, रात्री एकटी बाहेर पडू शकत नाही. हो, हे तर जाऊ द्या, शाळेतील छोट्या छोट्या मुली सुद्धा सुरक्षित नाही. माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून तो आत्महत्या करतोय. आणि आम्ही म्हणतोय की राजा पुन्हा जन्माला या. हो, राजा जरी पुन्हा जन्माला आले तरी पण त्यांच्या मनातील स्वराज्य पुन्हा निर्माण कसं होईल? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ज्यांच्यावर आधारित होतं ते निष्ठावान मावळे आजच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील का? आज सोशल मीडियाचं युग आहे.
आपण काय म्हणतोय ते इंस्टाग्रामवर चंगल्या बोले कुहू त्याला आपण फॉलो करत सुटलो. परंतु त्या चंगल्याला फॉलो करण्यापेक्षा चांगल्या माणसांना फॉलो करा. ही काळाची खऱ्या अर्थानं गरज आहे. रस प्यायला ये म्हटलं माय, अगदी आवडीनं व्हिडिओ बघत बसतो, पण रस प्यायला ये म्हटलं माय असं म्हणण्यापेक्षा शिवचरित्र शंभू चरित्र वाचायला ये माय असं म्हटल्यानंतर आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय. हो बोलो जुबा केसरी म्हणत तो गुटखा फाडणारा आपला हिरो आहे की वाघाच्या जबड्यामध्ये हात घालून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी तो वाघ पाडला होता, तो आपला हिरो आहे. हे आपण पुढच्या पिढीला सुद्धा सांगणं गरजेचं आहे. आज माझे राजे जन्माला येतील, पुन्हा स्वराज्य घडवण्याचा संकल्प आखतील, परंतु महाराजांना जे निष्ठावान मावळे पाहिजेत ते कुठे मिळतील? कारण की निष्ठेच्या नावाने फक्त स्वार्थ साठत चाललाय आपल्या धमन्यांमध्ये. मला बाकी जगाचं माहिती नाहीये, तर मला विश्वास आहे आज अनेक शिवभक्त शंभू भक्त या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर यांच्यामधून मला तानाजी मालुसरे मिळतील, यांच्यामधून मला शिवकाशीत मिळतील आणि खऱ्या अर्थानं स्वराज्यासाठी असणारे निष्ठावान मावळे मला तुमच्यामधून मिळतील आणि स्वराज्य पुन्हा घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी आज राजांना पुन्हा आव्हान करतोय की हो राज बघा बघा तुमचा स्वराज्य घडवण्यासाठी निष्ठावान मावळे तयार व्हायला लागलेत. राज पुन्हा जन्माला या राज. अहो राजा इथल्या रयतेला घेऊ दे पुन्हा एकदा मोकळा श्वास. शेतकऱ्यालाही खाऊ दे 2 वेळ सुखाचा घास. आया बहिणींची आबरू वाचवण्यास पुन्हा एकदा घडविण्या स्वराज्याचा इतिहास. राज पुन्हा यावे जन्मास. राज पुन्हा यावे जन्मास.